कारण पूर्णतः दाबल्याचं दिसून येते, कारण सुरुवातीच्या काळामध्ये काही लोकांना ताब्यात घेतलं, मात्र त्यामध्ये कारवाई काय झाली हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. काय वाटतं? 2024ला पहिल्यांदा नीटचा पेपर फुटला. तिथे असणारा जो अधिकारी प्रमुख होता, पेपर फुटून सुद्धा त्याला बढती दिली. एका राज्याचा चीफ सेक्रेटरी म्हणून त्यांना तिथं पाठवण्यात आलं आणि तसं बक्षीस दिल्यामुळेच कुठेतरी तिथं जी सिस्टम बसली होती चोरी करायची ती तशीच राहिली. 2026ला परत एकदा पेपर फुटला. लोकांतून रोष निर्माण झाला. 26 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसतात. म्हणजे फक्त विद्यार्थी 26 लाख, पालक वेगळे, नातेवाईक वेगळे, मित्रपरिवार वेगळा. म्हणजे हा आकडा तसा बघितला तर भारतामध्ये 5 कोटीच्या पुढे गेला. त्यामुळे सरकार घाबरलं आणि त्याच्यात कॉक्रोच जनता पार्टीने सुद्धा हा मुद्दा उचलला होता. आणि सरकार घाबरल्यानंतर कुठंतरी दिखावा करण्यासाठी सीबीआय ला आणण्यात आलं. इकडं छापा टाक, तिकडं छापा टाक, हे कर, त्याला उचल, त्याला उचल. आणि जसं लोक विसरले असं त्यांना वाटलं, मीडियातून हा प्रश्न निघाला, सीबीआय झोपलं, सरकारही झोपलं आणि कुठंच तिथं कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे जी कुठली कारवाई झाली ती फक्त दिखावा करण्यासाठी झाली. ज्या लोकांना ताब्यात घेतलं पुढच्या काही महिन्यांमध्ये त्यांना सोडलं जाईल. जे लोक आत आहेत त्यांचे अजून सुद्धा क्लासेस बाहेर चालू आहेत. हे खरं तर दुर्दैव असं आपल्याला म्हणावं लागेल. मंत्रिमंडळ विस्तार होतोय केंद्राचा असं ऐकण्यात येते. त्याच्यामध्ये धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊन त्यांना बाजूला काढण्यात यावं असं वाटतंय का? त्यांना बाजूला 100% काढावंच लागेल. आमच्या सगळ्यांची मागणी आहे, लोकांची मागणी, विद्यार्थ्यांची मागणी, त्यांना बाजूला काढलंच गेलं पाहिजे. पण याच्यात मला असं वाटतं महाराष्ट्राच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये एक फार मोठा नेता जो भाजपमध्ये आहे त्यांना केंद्रात एक फार मोठं कदाचित फायनान्स मिनिस्ट्री पद हे दिलं जाऊ शकतं. आणि महाराष्ट्रामध्ये एक असा नेता आहे ज्याच्याकडे एक छोटं पद आहे, जो एक मंत्री आहे, त्या मंत्र्याला एक फार मोठं पद या महाराष्ट्रामध्ये दिलं जाईल. त्यामुळे अशा अनुषंगाने बऱ्याच काही गोष्टी तिथं केल्या जातील. आणि हे 6 खासदार जे उलटी मारून पैसे घेऊन सत्तेत गेलेले आहेत त्याच्यातल्या एखाद्या व्यक्तीला कदाचित मंत्रिपद हे मिळू शकतं अशी सुद्धा आज चर्चा आहे. ऑपरेशन टायगर मध्ये 6 खासदार त्यांच्याकडे गेले, त्यानंतर 14 आमदारांनी भेट घेतलेली. तुमच्या जिल्ह्याच्या बँकांनी 25% सुद्धा दिलेले नाही. हे बघा, आपल्या या जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर 1,77,000 कर्ज जे क्रॉप लोन अकाउंट आहे, शेतकरी आहेत आणि त्याच्यात आपली जी जिल्हा बँक आहे त्याच्यात फक्त 23% पैसे त्यांना तिथे दिले आहेत. बाकी सगळे हे नॅशनलाइज बँक आहे. झालं असं की एका महत्वपूर्ण बैठकीमध्ये ज्याच्यात मुख्यमंत्री होते, कृषी मंत्री होते, अधिकारी होते आणि सर्व प्रमुख बँकेचे व्यक्ती होते, त्या चर्चेमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी तंबी दिली कोणाला, बँकेंना, की सिबिल ज्याचं खराब असेल त्याच्यासाठी तुम्ही थांबू नका, त्याला लोन द्या. पण हे झाली चर्चा. पण चर्चा झाल्यानंतर जेव्हा आपण जमिनीवर आलो, लोकात गेलो, लोक